असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। आपल्यासोबत आहेत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर सर। सर, खरं तर जोरदार दौरे सुरू आहेत। काल देखील मोठ्या प्रमाणात मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्रातला असेल, चांगले दौरे होत आहेत। कसा रिस्पॉन्स आहे, काय वातावरण पाहताय? रिस्पॉन्स चांगला आहे। वंचित बहुजन आघाडीला रिस्पॉन्स चांगला आहे आणि आम्हाला असं वाटतं की आमचा परफॉर्मन्स मागच्यापेक्षा चांगला होईल। एकतर आम्हाला मान्यता मिळेल असं आम्हाला दिसते। मान्यता मिळाली की सिम्बॉलही आपल्याला मिळेल आणि खातंही खोलू असं आम्हाला दिसते। खरं तर मागच्या वेळेसची परिस्थिती आणि यावेळेसची परिस्थिती खूप फरक आहे। वंचित बहुजन आघाडी स्वतंत्रपणे आपली ताकद जी आहे ती लावलेली पाहायला मिळते। सोलापूर असेल, माढा असेल, मोठा रिस्पॉन्स मिळतोय पाहायला। कालच्या सभा देखील जोरदार झाल्या। काय चित्र असू शकतं या दोन मतदारसंघामध्ये? आपण काल सभा घेतल्या, मी म्हटलं ना, पॉझिटिव्ह मतदान होऊ शकतं आणि पॉझिटिव्ह चित्र होऊ शकतं त्या ह्याच्यामध्ये। पण 4 तारखेपर्यंत आम्ही असं आमचे कॉमेंट्स होल्ड ऑन करणार आहोत, काय होते ते बघायला मतदान पेटीतून। काल आपण सोलापूरच्या सभेमध्ये एक आरोप केलेला आहे समोरचे उमेदवार काँग्रेसचे जे आहेत की या निवडून आल्यानंतर ह्या भाजपमध्ये जातील। काय नक्की काँग्रेसमधले अनेक नावं जी आली त्यांच्यामध्ये शिंदेंचंही नाव होतं की ते काँग्रेसमध्ये जातील आणि माझ्या माहितीप्रमाणे त्यांची जी इन्क्वायरी थांबवलेली आहे ती इन्क्वायरी थांबवण्यासाठी ते परत जातील अशी असणारी परिस्थिती आहे बी जे पीकडे। त्यांना असणारं संविधान बदलेल, अमुक बदलेल याच्याशी काही घेणं देणं नाही। त्यांनी असणारं जे काही आता माया जमवलेली आहे ती माया जमवलेली वाचवणं आहे, तेवढंच त्यांचं टार्गेट आहे आणि तो सर्वच काँग्रेसवाल्यांचं टार्गेट आहे। त्याच्यामुळे असं त्यांचं नवीन आहे असं मी मानत नाही, सेम आहे। खरं तर सातत्यानं मोदींच्या विरोधात एक प्रचार होतोय सर की तर हे होते प्रकाश आंबेडकर आणि एकंदरीतच त्यांच्या सभा ज्या जोरदार होत आहेत आणि लवकरच सुशीलकुमार शिंदे असतील किंवा काँग्रेसचे उमेदवार असतील हे भाजपमध्ये जातील असा दावा जो आहे तो त्यांनी या ठिकाणी केला आपल्याला पाहायला मिळतो। कॅमेरामन विनोद मुंगनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट।